फायनली माझ्या भावाने मनावर घेतलं आणि आज झालं त्याचं हल्दी कुंकू। सकाळी नाश्त्यासाठी पप्पांनी आणला होता जलेबी फाफडा। नाश्ता केला आणि मग गेले रेडी व्हायला। तोपर्यंत आमचे फॅमिली मेंबर्स येऊन बसले होते। टेम्पो तर आमची जान शान आहे। चांगल्या कार्यासाठी जात आहोत तर मग गाड्यांना हार लावलेच पाहिजे। आता जाऊयात आपण आपल्या होणाऱ्या नवीन वहिनीकडे। आता मी ज्या गाडीत बसली होती ती होती आमची खादाड गँग। तिकडे जाऊन जेवायला उशीर होईल हे माहितीच होतं, म्हणूनच आम्ही खाल्ला कांदा भजी, बटाटा भजी, वडापाव, जे की सर्व जीजूंनी ऑफर केलं होतं। नंतर पिला उसाचा रस। मस्त असं खाऊन पिऊन आम्ही पोहोचलो नवीन वहिनीच्या घरी। तिथे पोहोचल्यावरती त्यांनी आरती केली। हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणा नाही तर लग्न, जशा मुली लाजतात घाबरतात तशी मुलंही खूप लाजतात। इथे भाई तर बघा ताईकडून टिप्स घेत होता, कसं करायचं काय करायचं, आणि ताई त्याला समजवत होती। अरे हो, रांगोळी दाखवायची राहिली, काय मस्त रांगोळी काढली आहे ना। काकीने नवरीला हळदी कुंकूची साडी दिली। नवरी मुलीची एंट्री झाली आणि आमची होणारी वहिनी तर खूप सुंदर दिसत होती। नंतर सुरू झाला हल्दी कुंकूचा कार्यक्रम। एंगेजमेंट असल्यावरती रिंग्स घालतात, पण नवरी मुलीकडे रीत होती की हळदी कुंकूच्या दिवशी पण रिंग्स घालतात। मग दोघांनी पण एकमेकांना रिंग्स घातल्या। आता इतकं छान शुभ कार्य झालंय, मग तोंड गोड तर झालंच पाहिजे। ह्या पुढे काय काय झालं हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल। तोपर्यंत टाटा बाय बाय।